बिंदास बोलूंगा ठाकूर के बिंदास बोल में मध्ये मी उमेश ठाकूर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, नवीन टीजर आलेला आहे देव माणूस. या देव माणूसचा टीजर पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा एक रिमेक आहे. वध नावाचा सिनेमा आला होता हिंदीमध्ये, त्याचा रिमेक आहे हा देव माणूस सिनेमा. आता बॉलिवूडमध्ये रिमेक करण्याची खूप चांगली सवय लागलेली आहे सगळ्यांना. म्हणजे साऊथच्या मूवीजचा रिमेक करणं आणि ते या फिल्म्स खूप सुपरडुपर हिट होणं, तोच एक प्रकार आता मराठीमध्ये येऊ घातलाय असं मला वाटतं. आता वध हा सिनेमा फक्त हिंदीमध्ये होता, तो मराठीत होतोय. तर हे जरासं मला समीकरण योग्य वाटत नाही. ते जर साऊथ मूवी असते आणि तुम्ही केले असतं तर गोष्ट ठीक आहे, पण तुम्ही करताय, सिनेमा करताय, हे खूप महत्वाचं आहे. मग तो तुम्ही रिमेक करा किंवा फ्रेश करा, पण सिनेमा करताय, एंटरटेनमेंट इंडस्ट्रीसाठी तुम्ही काम करताय, हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि बिंदास बोलतो मी की ह्या गोष्टी करत राहिल्या पाहिजे. रिमेक करा किंवा सिनेमा नवीन फ्रेश करा, पण सिनेमा करा आणि लोकांना एंटरटेन करा. तर हा रिमेक सिनेमा आहे, त्यामध्ये महेश मांजरेकर आपल्याला प्रमुख भूमिका दिसतात, रेणुका शान आहेत, सुबोध भावे आहेत. तर अशी सगळी कास्ट आहे या फिल्ममध्ये. आता कसा हा सिनेमा प्रेक्षक रिसीव्ह करणार आहे ते मला माहिती, पण जुना फर्निचर हा सिनेमा खूप हिट झाला होता महेश मांजरेकरांचा, आणि तशा टाईपचा लुक आता महेश मांजरेकर येत आहेत पुन्हा. कारण की जुनं फर्निचर तुमचे त्या सिनेमाने डोळे उघडले असेल, देवमाणूस सुद्धा तुमच्या डोळ्यात अंजन घालेल याची खात्री आहे. कारण वध हा सिनेमा तुम्ही जर पाहिला असेल तर तो रिमेक जरी असला तरी आपल्या भाषेत, आपल्या मातृभाषेत, आपल्या मराठी भाषेत जर त्याला बघायचं, ती एक मजा काय औरच असेल. आणि आपले कलाकार आहेत, सगळे काम करतायत, आपण त्यांच्या बरोबर राहिलं पाहिजे, बरोबर की नाही. तर हा सिनेमा येतोय, पण थोडासा वेळ आहे यायला, रिलीज व्हायला. जेव्हा रिलीज होईल असेल मग तेव्हा बघा. काय बघणार ना, देव माणूस नावामध्ये खूप टायटल जबरदस्त. देव माणूस म्हणजे देव पण आहे, माणूस पण आहे, आणि त्या दोघांचं त्या पर्सनॅलिटीला बाहेर काढणं, हा एक देव माणूस आपल्याला बघायला मिळणार आहे. नक्कीच हा सिनेमा तुम्हाला आवडेल अशी खात्री आहे, कारण महेश मांजरेकर आहेत. ओके, जर तुम्ही माझं चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बटन दाबा, कमेंट करा. धन्यवाद.